रोहित आर्यचा एन्काउंटर बनावट पोलीस यंत्रणेचं अपयश लपवण्यासाठीच चकमक घडवली। ॲडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप, एन्काउंटर करणाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी ही मागणी। मुंबईच्या पवईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यनं दीपक केसरकरांशी संवाद साधण्याची मागणी केली होती। इतर कोणावर विश्वास नाही, रोहितनं स्पष्ट केलं होतं। 2 कोटी हे एकट्या रोहित आर्यचे नाहीत, दीपक केसरकरांचा दावा। पैसे द्यायचे असतील तर चौकशी करून कुटुंबियांना देणार, केसरकरांनी माहिती दिली। आझाद मैदानाबाहेर उद्या होणाऱ्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याची माहिती। विरोधकांचा मोर्चा विना परवानगी होण्याची दाट शक्यता। रुपाली ठोंबरेंनी गुंड पाठवून मारहाण केली, रक्तबंबाळ अवस्थेतील माधवी खंडाळकर या महिलेचा गंभीर आरोप। रुपाली ठोंबरेंनी आरोप फेटाळले तर महिलेचा यूटर्न। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार, बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं आश्वासन। कर्जमाफीसाठी सरकारकडून उच्चाधिकार समितीचीही नेमणूक। महामार्ग रोखणं, शेतकरी नेत्यांसह आंदोलकांना भोवलं, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर गुन्हे, नागपूर पोलिसांची कारवाई। हवामहालसाठी बच्चू कडूंनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्या, प्रतिस्पर्धी आमदार प्रवीण तायडेंचा आरोप। कडूंनी उभारलेल्या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी ही मागणी।